नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा तीच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय आहे की आत्ता ज्या पातळीवरती भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष आहे, त्यातनं हे अधोरेखित होतंय का की हा संघर्ष आता युद्ध ह्या पातळीवरती गेलाय, की अजूनही दोन्ही राष्ट्रांमधली ही खडाखडी सुरू आहे, की जी खडाखडी अजून पूर्ण युद्धामध्ये रूपांतरित झालेली नाही. आणि याच्यामागे ज्याला आपण डिफेन्स स्ट्रॅटेजी म्हणतो त्या काय आहेत. एक, कालची रात्रीची सगळी जर घडामोड आपण बघितली तर पाकिस्तानचं विमान दल किंवा विमान भारतीय हद्दीमध्ये आलीत का ह्याबद्दलची पुष्टी कुणी केलेली नाही आहे. जरी वेगळ्या माध्यमातून 4 त्यांची विमानं पाडली वगैरे असं म्हटलं जातंय, त्याचे कुठेही पुरावे दिसलेले नाही. त्यामुळं या क्षणाला आपण असं म्हणू शकतो की पाकिस्ताननी ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून भारताच्या सीमेच्या आतमध्ये हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपल्या संरक्षण आस्थापना आणि नागरी वस्त्यांना टार्गेट केलं, ज्याला योग्य ते प्रत्युत्तर भारताकडनं दिलेलं आहे. आता या जागतिक युद्धाचे साधारण निकष काय आहेत, तर तुम्ही संरक्षण आस्थापना आणि नागरी वस्तीवरती हल्ले केले की त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही युद्धाकडे गेलात. आणि आता स्थिती अशी तयार झालेली आहे की भारत आणि पाकिस्तान यांचा हा जो तणाव आहे, ही जी अशी रेषा आहे की जी रेषा ही खडाखडी किंवा युद्ध यामधल्या एका पातळीवरती उभी आहे. आणि अपिंग द अँटे किंवा तुमची एक एक लॅडर वर चढत जाणं हेच युद्धाचे पहिले निकष असतात. भारताने काय केलं, पाकिस्तानच्याकडनं पर्यटकावरती हल्ला चढवण्यात आल्यानंतर पुरेसा वेळ घेतला, मधल्या काळामध्ये पाकिस्तानला वेळ दिला, आंतरराष्ट्रीय मत तयार केलं आणि त्याबरोबर पाकिस्तान हा कसा दहशतवादी राष्ट्रांना पाठिंबा देणारा, प्रशिक्षण देणारा आणि त्याचा उपयोग स्वतःच्या देशाच्या राजनैतिक कारणासाठी करणारा देश आहे असं सांगितलं. आणि मग आपण स्ट्राईक केलं आणि तिथं ते 3 महत्त्वाचे शब्द मेजर्ड, नॉन एस्केलेटरी आणि प्रिसाईज असे वापरले. आता त्यानंतर पुन्हा पाकिस्तानकडनं आपल्या भारतीय हद्दीमध्ये, इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये हल्ला झाला. या क्षणापर्यंतची माझं ह्या संदर्भातलं आकलन असं आहे की दोन्हीही देशांनी भूमार्गाने सीमा उल्लंघन केलेलं नाही. दोन्ही देशाकडनं जे सुरू आहे ते हवेतून सुरू आहे, एअर स्ट्राईक्स होत आहेत. आणि त्या स्ट्राईक्समधनं दोन्ही देशातनं अजून तरी पूर्णपणे ज्याला लिथल वेपन्स आपण म्हणतो तशी वापरली गेलेली नाहीत. जी काही वेपन्स वापरली गेली आहेत, जो काही क्षेपणास्त्राचा मारा होतो आहे तो भारताकडनं प्रत्युत्तरादाखल आहे. पाकिस्ताननं त्या प्रत्युत्तरामध्ये आपल्या सार्वभौम राष्ट्रावर काय हल्ला झाला वगैरे असं म्हणत काल मध्यरात्री भारतावरती हल्ला केला. म्हणजे परवाच्या पहाटे त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती ॲक्टिव्ह केली आणि छोट्या छोट्या ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून पाकिस्तानातल्या 6 शहरामध्ये हल्ले केले. 9 हल्ले झाले ते. आणि त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान झाल्याचं दिसलेलं नाहीये. पण हा संदेश आहे की 15 दिवसानंतर आम्ही जेव्हा तुमच्यावरती हल्ला करतो तेव्हा आम्हाला हे माहिती आहे की तुमच्या दहशतवादी कारवाया जिथून सुरू आहेत ते तळ कुठे आहेत, त्यांना आपण टार्गेट केलं आणि ते ध्वस्त केले. कालही आपण ज्याला हल्ले आपण केलेले आहेत ते हल्ले माझ्या मते मेजर्ड आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा आस्थापनावर आपण हल्ला केलेला नाहीये की ज्या आस्थापनामुळे प्रत्यक्षामध्ये युद्ध सुरू झाल्याची नांदी मिळू शकते. हे का मी सांगतो आहे, तर माझ्या मते आता जे सुरू आहे ते अजूनही खडाखडी आहे, ती प्राथमिक पातळीवरचीच आहे. काल पाकिस्ताननं आपल्यावरती भारताच्या त्या 9 हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून वगैरे त्यांच्या भाषेत भारतावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला चढवला. काश्मीर व्हॅली, जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात ह्या सगळ्या भागामध्ये की जिथे पाकिस्तानच्या लगत आपली सीमा आहे तिथे त्यांनी ड्रोनवरून हल्ले केले. मी इस्रायलचं युद्ध कव्हर करत असताना अशा पद्धतीनं ड्रोन येणं छोटे छोटे आणि त्याला अँटी ड्रोन माध्यमातून इस्रायलनी प्रत्युत्तर देणं ही नित्याची बाब तिथे झाली होती. पण ते खूप भयंकर असतं ज्यावेळेला सायरन वाजतात आणि ड्रोन येऊन आदळायला लागतात. ही हमासची पद्धती आहे. याला भारतानं प्रत्युत्तर दिलं. भारतानं त्यांच्याकडच्या S-400 आणि सगळ्या यंत्रणांचा वापर करून पाकिस्ताननं पाठवलेले हे छोटे छोटे ड्रोन पाडले. आणि नंतर आपल्या डिफेन्सकडनं असं सांगितलं गेलं की पाकिस्ताननं पाठवलेल्या ह्या ड्रोनमुळं ना संरक्षण आस्थापना ना नागरी वस्त्यांचं फार मोठं नुकसान झालंय. कारण हे लिथल वेपन नाहीत, हे छोटी छोटी हत्यारं पाठवली आहेत. सांबा सेक्टरमध्ये
ह्या सगळ्या गोंधळाचा वापर करून पाकिस्ताननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ते घुसखोर आपण हाणून पाडले 9 अतिरेक्यांना. आता ते जरी अतिरेकी असले तरी प्रत्यक्षात ते पाकिस्तानी आर्मीचे सैन्य असू शकतं. त्यांना आपण मारलं. म्हणजे एकीकडे नॉन लिथल पण मेसेजिंग करणारे असे वेपन्स दोन्ही देशाकडनं पाठवले जात आहेत. इशारा दिला जातो आहे दोघांना की हे नॉन एस्केलेटरी व्हायला हवं. भारताची अपेक्षा काय, तर पाकिस्ताननं त्यांच्याकडे असलेल्या अतिरेक्यांच्या विरोधामध्ये योग्य ती कारवाई करावी, ती ठोस असावी आणि इथून पुढे भारतामध्ये दहशतवादी हल्ले होणार नाहीत याची ग्वाही द्यावी. पाकिस्तानचं शेपूट वाकडच आहे. त्याला असं मानणं की आमच्या देशामध्ये अतिरेकी आहेत आणि त्या अतिरेक्यांच्या माध्यमातून आम्ही भारताबरोबर छुपं युद्ध करतोय ते सहज शक्य नाहीये. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय दबाव आणि एवढी मोठी कारवाई होणं अपेक्षित नव्हतं. कुणीच असा विचार केला नसेल की भारत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून कारवाई करेल. कारण ज्या अण्वस्त्राची धमकी पाकिस्तान देतोय इतकी वर्ष, त्याला आपण भीक घातलेली नाही. आता भारतानं सुद्धा जे हल्ले केले ते लिथल नाहीये, ते मेसेजिंग आहे. आणि म्हणून मला पूर्णपणे डिफेन्सकडून जोपर्यंत हे कळत नाही की खरोखर भारतानं कराची बंदरावरती, इस्लामाबादमध्ये, लाहोरमध्ये हल्ले केलेत, तोपर्यंत आपण हे मानायचं काही कारण नाही की भारतानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटॅलिएशन केलंय. पण भारतानं एवढं सांगितलंय, तुम्ही जसा हल्ला कराल तसंच तुम्हाला प्रत्युत्तर देऊ. आणि हा डिफेन्स स्ट्रॅटेजीतला महत्त्वाचा भाग आहे. भारतानं काय सांगितलं, तुम्ही आमच्यावरती 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला केला, आम्ही दहशतवाद्यांना संपवलं, 9 टार्गेट्स. त्यानंतर तुम्ही आमच्यावरती लष्करी आस्थापनांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रांनी ड्रोन हल्ले केले, आम्ही तुमच्यावरती क्षेपणास्त्रांनी ड्रोन हल्ले पाकिस्तानातल्या आतमधल्या 9 शहरांमध्ये केले. काल रात्री पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला, 100% भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं असेल. आज जे चित्र आपल्याला पूंछ, रजौरी, कुपवाडा, जम्मू ह्या भागामध्ये सीमावर्ती भागात दिसतंय, अनेक घरं पडलेली आहेत, लोक तिकडून निघून येतात, तसंच चित्र पाकिस्तानच्या त्याही भागामध्ये असणार आहे. पाकिस्तान पण हा दावा करतोय की आम्ही भारतीय 40-50 सैन्य मारलं. असं झालेलं नाही. भारत सरकारच्या वतीनं अधिकृतपणे जोपर्यंत हे घोषित केलं जात नाही तोपर्यंत हे मानायचं काही कारण नाही. हे प्रोपोगंडा वॉर आहे. त्या प्रोपोगंडा वॉरमध्ये आपण त्यांची ट्विटर अकाउंट ब्लॉक करणं किंवा त्यांच्या इकॉनॉमिकल ऑफेन्स, इकॉनॉमिक्सशी निगडीत असलेल्या एक्स पोस्टवरती जगाला विनंतीचे मेसेजेस पोस्ट होणं की हे डिएस्केलेशन करा, तर हा एक प्रोपोगंडा वॉरचा भाग आहे. तो सगळ्या पातळीवरती खेळला जातो आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी अशी भूमिका घेणं की भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये आम्ही पडणार नाहीत, हा एका अर्थाने पाकिस्तानला संदेश आहे. ह्यापूर्वी प्रत्येक वेळेला अमेरिकेच्या मध्यस्थीच्या माध्यमातून भारताने दरवेळेला आक्रमक भूमिका घेतली की पाकिस्ताननं अमेरिकेच्या आड पळून ती भूमिका भारतानं माघारी घ्यावी असे प्रयत्न केले आणि बऱ्याच वेळेला ते यशस्वी झाले. ह्या वेळेला अमेरिकेची ही भूमिका इतर वेळेपेक्षा वेगळी आहे. काही राजकीय विश्लेषक हे अमेरिका असं का करते असं म्हणतात, तर ही भूमिका भारताला पूरक आहे, कारण भारतानं विचारपूर्वक पाकिस्तानवर हल्ला केलाय. काहीतरी आपला दृष्टिकोन स्पष्ट आहे. तो आत्ता ह्या क्षणाला असा दिसतो आहे की ही खडाखडी का दिसतेय, तर भारताला ह्या क्षणाला फुल फ्लेज युद्धामध्ये जायचं नाही, पण झालंच पूर्ण युद्ध तर त्याची पण आपली तयारी आहे. आणि भारतानं हा एक अंदाज बांधला असावा, आणि जो खरा पण आहे, की आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेला पाकिस्तान, आणि आजच त्याचं बेलआउटचं दुसरं वर्ल्ड बँकेबरोबरचं चर्चासत्र आहे, तर तो देश हा पूर्णपणे भारताच्या विरोधामध्ये युद्धाला उतरणार नाही. आणि उतरला तर त्याला आपण त्याची सामरिक खुमखुमी जिरवण्यासाठी तेवढे सक्षम आहोत. हे कॅल्क्युलेटेड मूव्ज आहेत. आणि म्हणून माझ्या मते अजूनही भारत आणि पाकिस्तान दरम्यान पूर्ण युद्ध सुरू झालेलं नाही, ही खडाखडी आहे. ह्या खडाखडीमध्ये पुढचे काही दिवस तुम्हाला अशाच पद्धतीचे ड्रोनचे हल्ले, प्रत्युत्तर, आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये काल भारताच्या राजदूतांनी CNN की स्काय न्यूजच्या एका चर्चेमध्ये ज्या अतिरेक्यांना भारताने मारलं त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि महत्त्वाचे लोक कसे उपस्थित होते त्याचा मोठा फोटो प्रिंट करून चर्चेमध्ये दाखवला. हे जागतिक मत बनवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पाकिस्तानकडनं काय सांगितलं जातं आहे आणि त्याच्यात ते अडकत पण चालेल. पाकिस्तानचं मत आहे की पुरावे द्या. भारत म्हणते तुम्हाला अनेक वेळेला पुरावे दिलेत. पण ह्या चर्चेमध्ये पाकिस्तानच्या बहुतेक नेत्यांना जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमाचे प्रतिनिधी अँकर प्रश्न विचारतात की पाकिस्तानचा हा इतिहास आहे की त्यांनी दहशतवाद्यांना नेहमी पाठिंबा दिलाय, त्याचं काय, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. आणि हीच भारतासाठी अनुकूल गोष्ट आहे. जागतिक मत आजही भारताच्या बाजूने आहे. सौदी बरोबरचे आपले संबंध, इराण बरोबरचे आपले संबंध, कतार बरोबरचे आपले संबंध हे एका वेगळ्या पातळीवरती गेलेले आहेत. आणि म्हणून
गेल्या 2 दशकामध्ये जे झालं नव्हतं ते ह्या वेळेला दिसतंय की सगळा मिडल ईस्ट, काही अझरबैजान, तुर्की वगैरे सारखे देश वगळता संपूर्णपणे भारताच्या बाजूनं तरी उभा आहे किंवा किमान पाकिस्तानच्या भूमिकेला टो तरी करताना दिसत नाही. हे मोठे बदल आहेत आणि म्हणून ही खडाखडी पूर्ण युद्धामध्ये परावर्तित आत्ता तरी होण्याची शक्यता कमी वाटते आहे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते प्रयत्न होतील आणि पाकिस्तानला याची पूर्ण जाणीव आहे की जर भारत इथपर्यंत येऊ शकतो तर पुढे तो पूर्ण युद्धही लढू शकतो. आत्ता हे समजून घ्या की जे घडतं आहे ते काय घडतं आहे, तिथे तसंच ते का घडतं आहे, त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे आणि संरक्षण सिद्धतेसंदर्भामध्ये प्रत्येक डावपेच कसे आखले जातात. आपल्याला हे म्हणायचं नाहीये की आपण ह्या विषयातल्या सगळ्या तज्ज्ञांना आणून ह्या प्लॅटफॉर्मवरती त्याचं विश्लेषण करतोय. आपल्याला सामान्यपणे सामान्य भाषेमध्ये जे घडतं आहे त्याचं नेटकं विश्लेषण करायचं, जे करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या.